रक्षाबंधनासाठी बाजारात विविध प्रकारच्या राख्यांनी बाजार सजलाय। विविध कार्टून आणि ट्रेंडी राख्या पाहायला मिळत आहेत। त्यातच यंदा तर रक्षाबंधनाचे सेलिब्रेशन खऱ्या अर्थाने स्वीट होणार आहे, कारण पहिल्यांदाच लाडक्या भाऊरायाच्या हातावर बहिणी चॉकलेटच्या राखी बांधू शकणार आहेत। अशा प्रकारच्या चॉकलेट राखी बनवण्याचं प्रदर्शन ठाण्यात आयोजित करण्यात आलंय। प्रदर्शनाच्या माध्यमातून महिलांना चॉकलेटची राखी बनवण्याचं प्रशिक्षणही देण्यात आलं। विविध पद्धतीच्या राख्या घरगुती पदार्थापासून बनवल्या जाऊ शकतात। रक्षाबंधनानंतर त्या खाण्यासाठीही वापरू शकतो। असा 25हून अधिक प्रकारच्या राख्या इथे तयार करण्यात आल्या। नवीन काहीतरी ज्यांना आपण भावाला किंवा कोणाला बांधणार तर त्यांना पण काहीतरी नवीन वाटेल आणि नक्कीच ते लोक म्हणजे असं खाता पण येणार आणि ती एक आठवण म्हणून चांगली राहील की ह्यावेळी असं काहीतरी वेगळं झालं तर की तर एक वेगळी स्पेशल त्यांनी दाखवली आहे ना। बाहेरच्या विकतच्या आणण्यापेक्षा हे केलेलं जास्त छान आहे आणि आपल्याला त्याच्यात सॅटिस्फॅक्शन पण आहे की आपण केलं आहे आणि ती दिली म्हणून। त्यामुळे हे अगदी जरा वेगळी कल्पना आहे आणि खूप छान आहे। तसंच सगळंच एडिबल जर करायची जर सगळ्यांना आवड असेल तर वाय नॉट राखी, की तुम्ही एकदा ती बांधली मग ती कितीतरी जर त्याचा कलर लीक होतो, ते कपडे घाण होतात, त्यापेक्षा राखी केल्या केल्या ती तुम्ही खाऊ शकता। म्हणजे ते काहीतरी वेगळंच असेल आणि ते बनवलेलं एका बहिणींनी प्रेमाने आणि ते म्हणजे ते अगदी दिलसे बनवलेलं आहे। ती राखी बांधली आणि त्यांनी खाल्ली, ती त्याचा मेसेज त्याच्या दिलपर्यंत पोचला असं म्हणू शकता तुम्ही। सो त्याप्रमाणे आम्ही एडिबल राखी बनवायचं ठरवलं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।